मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून चर्चा होती की रब्बी अनुदान 10,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती राज्य शासनातर्फे। त्यात मित्रांनो, रब्बी हंगाम त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी रक्कम आहे, असे बरेच शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर अद्यापही अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी रक्कम होती ती वितरित झाली नाही। त्यानंतर रब्बी अनुदान जे 10,000 रुपये हेक्टरी वितरित होणार आहे, ते अजूनही बरेच शेतकरी असे आहेत ज्यांच्या खात्यावर वितरित झालेले नाही। म्हणजे मागच्या 7 तारखेपासून शुक्रवारपासून जे रब्बी अनुदानाला वाटपाला सुरुवात झालेली आहे, बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित देखील झालेली आहेत, परंतु असे बरेच शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यावर अद्यापही 1 रुपया सुद्धा वितरित झाले नाही। तर त्याचं कारण काय आहे आणि त्यासाठी करावं काय लागणार आहे आता तुम्हाला तुमच्या खात्यावर ही रक्कम वितरित होण्यासाठी, तर याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजूर स्वागत आहे कृषी मन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओ येत नाहीत, थोडंसं वेळेच्या अभावी आपण व्हिडिओ बनवणं पॉसिबल होत नाही। त्यात मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। इंस्टाग्राम ID हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर अतिवृष्टी नुकसान भरपाईचं जे अनुदान आहे, बरेच असे शेतकरी ज्यांच्या खात्यावर म्हणजे त्यांना DBT आहे व्यवस्थित, सगळं व्यवस्थित असताना देखील बरेच शेतकरी असे आहेत ज्यांच्या खात्यावर अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती अद्यापही वितरित झाली नाही। मग ते परेशान आहेत किंवा 2-4 खाते असतील तर प्रत्येक खातं चेक करून परेशान आहेत। त्यानंतर मित्रांनो, दुसरा काही प्रॉब्लेम आहे का ते म्हणजे त्यांना काही समजत नाही। तर मित्रांनो, सरळ तुम्हाला जर अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती वितरित झालेली नसेल तर तुम्हाला सरळ जायचं आहे आपल्या तलाठ्याकडे आणि तलाठ्याकडे जाऊन तुम्हाला ज्या कागदांची ज्या डॉक्युमेंटची पूर्तता करायला सांगितलेली जाईल त्या डॉक्युमेंटची पूर्तता करायची आहे आणि तुमच्या खात्यावर ही रक्कम वितरित करून घ्यायची आहे। म्हणजे असे बरेच शेतकरी आहेत ज्यांचं यादीला नाव नसून सुद्धा त्यांच्या खात्यावर वितरित रक्कम झालेली नाही आणि ज्या शेतकऱ्यांचं यादीला नाव होतं अशा शेतकऱ्यांना KYC वगैरे करावी लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढचा टॉपिक म्हणजे जे रब्बी अनुदानाचं जे हेक्टरी 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार होते। तर मित्रांनो, अद्याप म्हणजे 7 तारखेपासून शुक्रवारपासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित देखील झालेली आहेत, हेक्टरी 10,000 रुपये। काही शेतकऱ्यांचे हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र आहे, परंतु त्यांच्या खात्यावर 10,000 पेक्षा 1,000-2,000 रुपये जास्त पडलेले आहेत। 2 हेक्टरचे 1.5 हेक्टरचे असे पैसे काही जास्त आलेले नाहीत। बरेच असे शेतकरी आहेत ज्यांना एक्झॅक्ट 10,000 रुपये हेक्टरी सुद्धा मिळालेले नाही, त्यांना 8,000, 9,000 अशा सुद्धा रकमा वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर हिंगोली, परभणी, त्यानंतर इकडं नांदेड वगैरे भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित झालेल्या आहेत। आता तुमच्या जर खात्यावर या रक्कम वितरित झाल्या नसतील, हेक्टरी रब्बीचे जे 10,000 रुपये वितरित होणार आहे ते जर तुमच्या खात्यावर वितरित झालेले नसतील, तुम्हाला याविषयी देखील तुमच्या कृषी सहाय्यकाकडे किंवा तुमच्या तलाठ्याकडे जायचं आहे आणि तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहेत म्हणजे तुमचं आधार कार्ड, तुमचं बँकेचं पासबुक, तुमचा 7/12 ह्या गोष्टी तुम्हाला नेऊन द्या। हालाकी तुमचा फार्मर ID मुळे आता ह्या गोष्टी लागत नाहीत, परंतु असे बऱ्याच तालुक्यातील जे तलाठी वगैरे आहेत किंवा बऱ्याच गावातील तलाठी वगैरे आहेत ते तुम्हाला हे डॉक्युमेंट जरी फार्मर ID काढलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला हे डॉक्युमेंट म्हणजे मागत आहेत की बाबा आम्हाला हे एवढे डॉक्युमेंट द्या, तुमचे रब्बीचे तुमचे अतिवृष्टीचे पैसे तुमच्या खात्यावर वितरित होतील। आता राहिला महत्त्वाचा टॉपिक म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदान हे तुमच्या खात्यावर हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असून सुद्धा तुमच्या खात्यावर का वितरित झालं नाही, हा महत्त्वाचा टॉपिक। तर मित्रांनो, तुम्ही जर फार्मर ID काढलेला नसेल, आता एक लक्षात ठेवा, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेला नाही अशा शेतकऱ्यांना रब्बी अनुदानासाठी सुद्धा परेशान केलं जात आहे, म्हणजे घोळलं जात आहे की बाबा तुमचं अनुदान आज उद्या जमा होईल, परवा जमा होईल। आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढला नाही अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती सुद्धा वितरित होण्यासाठी टाळाटाळ केली जाते। म्हणजे तुमचे निधी अवेलेबल आहे तलाठ्याकडे वगैरे म्हणा, याद्या म्हणा, त्या याद्यामध्ये तुमचे जे रक्कम आहे ते अवेलेबल आहेत, परंतु तुमच्या खात्यावर या रक्कम वितरित होण्याचं न होण्याचं कारण म्हणजे तुमचे फार्मर IDचे रेकॉर्डच नाहीत शासनाकडे। त्या कारणास्तव तुमच्या खात्यावर ह्या रक्कम वितरित होणं हे थांबवण्यात आलेले आहे, रोखून धरण्यात आलेले आहेत तुमच्या रकमा। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। तुमचं जर काही प्रॉब्लेम असतील तर सरळ तलाठ्याकडे जायचं आहे आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे। तर ही होती छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।